हे पालकमंत्री पदासाठी शर्यत पाहायला मिळते, कारण इकडचे जे पालकमंत्री होते ते आता खासदार झालेले आहेत आणि त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री कोण होणार याविषयी उत्सुकता आहे आणि त्याचबरोबर महायुतीमधील नेत्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळते। संदीपान भुमरे हे खासदार बनले त्यानंतर आता पालकमंत्री पदासाठी शर्यत पाहायला मिळते। संजय शिरसाट यांच्या नावाची चर्चा आहे, तर पालकमंत्री पदासाठी त्यांचं नाव पुढे येताना दिसतंय। त्याचबरोबर सत्तार आधीपासूनच मंत्री आहेत, त्यांचंही नाव या यादीमध्ये आहे। तर भाजप मंत्री अतुल सावे यांची प्रतिमा महायुतीमध्ये चांगली असल्याने पालकमंत्री पदासाठी त्यांचंही नाव चर्चेत आहे। तर खासदार झाल्यामुळे भुमरेंना 14 दिवसांमध्ये आता आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे, त्यामुळे ते राज्यामध्ये मंत्री नसतील, पालकमंत्री नसतील आणि अशामध्ये आता छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री कोण होणार ते बघावं लागेल। तर या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सचिन, काय सांगाल, छत्रपती संभाजीनगरचा आता नवीन पालकमंत्री कोण होणार याविषयीची उत्सुकता छत्रपती संभाजीनगर वासियांमध्ये सुद्धा आहे आणि तिकडे महायुतीमध्ये शर्यत पाहायला मिळते, काय अपडेट्स? फराहजी, काही दिवसांपूर्वी निवडणूक होण्याआधी संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते, मात्र ते आता खासदार झालेले आहेत, त्यामुळे त्यांना आमदारकीचा राजीनामा हा 14 दिवसांमध्ये द्यावा लागतो आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्री पद हे जे आहे ते आता रिकामं होत आहे। मात्र या ठिकाणी कोण पालकमंत्री असणार या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते अजूनही गुलदस्त्यात असताना काही नेत्यांची नावं जी आहेत ती चर्चेमध्ये असल्याचं ऐकायला मिळतंय। कारण त्यामध्ये संजय शिरसाट जे आहेत ते 2 वेळापासून मला मंत्रिपद मिळावं यासाठी आग्रही होते, मात्र त्यांना मंत्रिपद मिळालेलं नव्हतं, कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये आधीच राज्यातील 3 महत्वाचे मंत्रिपद होती, त्यामुळे त्यांना ते मंत्रिपद देण्यात आलेलं नव्हतं। म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 मंत्रिपद होती, म्हणजे ते राज्याचे असतील किंवा केंद्राचे असतील। त्यानंतर आता संदीपान भुमरे हे दिल्लीला गेल्याच्या नंतर या ठिकाणी महाराष्ट्राचं मंत्रिमंडळातलं एक पदही रिकामं राहतंय आणि त्यासोबतच पालकमंत्री पदही रिकामं राहत आहे। त्यामुळं अब्दुल सत्तार, अतुल सावे आणि संजय शिरसाट यांच्या नावाची पालकमंत्री पदासाठी चर्चा आहे। त्यामुळं नेमकं हे पद कोणाला मिळणार हा एक प्रश्न महत्वाचा आहे, कारण संदीपान भुमरे हे दिल्लीला गेल्याच्या नंतर पालकमंत्रीपद रिकामं राहतंय। अशामध्ये संजय शिरसाट हे आग्रही आहेत, त्यांना मंत्री पहिल्यापासूनच बनायचं होतं, मात्र त्यांना मंत्रिपद दिल्याच्या नंतर पालकमंत्री तर ते बनणारच आहेत। मात्र सध्याच्या स्थितीला 2 मंत्री आहेत, ते म्हणजे अतुल सावे आणि या ठिकाणचे अब्दुल सत्तार, तर यांना कोणाला एकाला का होईना काही वेळापुरतं होईना पालकमंत्रीपद मिळेल। मात्र त्यानंतर संजय शिरसाट यांच्या नावाची देखील चर्चा आहे, मात्र पाहूयात नेमकं कोणाला पद मिळतंय। मात्र या ठिकाणी पालकमंत्री पदाची शर्यत जी आहे ती रंगलेली आहे। निश्चितच सचिन, एकूणच असं म्हणता येईल की शर्यत रंगलेली आहे। आता या शर्यतीमध्ये नेमका कोण जिंकणार आणि कोणाच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडते ते बघावं लागेल। तर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।